नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लसावी मसावी या टॉपिकवरील शाब्दिक उदाहरणे. उदाहरण नंबर 1 आहे 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर आणि 289 सेंटीमीटर लांबी असलेले 4 रॉड्स आहेत. सगळ्या रॉडचे समान लांबीचे, कमाल लांबीचे जास्तीत जास्त तुकडे केल्यास एकूण किती तुकडे होतील? MPSC CSAT 2018च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकूण 4 रॉड्स आहेत असं म्हटलेलं आहे. बघा, प्रत्येक रॉडची लांबी बघा 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर आणि 289 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. आपल्याला काय करायचं, या सगळ्या रॉडचे समान लांबीचे आणि जास्तीत जास्त तुकडे तयार करायचे आहेत. आणि एकूण किती तुकडे तयार होतील मित्रांनो ते आपल्याला शोधायचं आहे. बघा, जास्तीत जास्त म्हटलं की मित्रांनो आपल्याला या दिलेल्या 4 संख्यांचा काढावा लागेल मसावी. बघा, 102, 136, 153 आणि 289 या 4 संख्यांचा जास्तीत जास्त हा शब्द आपल्याला सांगतो की आपल्याला या उदाहरणामध्ये काय काढायचं आहे, मसावी काढायचं आहे. मित्रांनो, या 4ही संख्यांना 17 ने भाग जातो. बघा, 17 5 85, 17 1 102, 17 7 119, 17 8 136, 17 9 153 आणि मित्रांनो 17चा वर्ग आहे 289, म्हणजे या ठिकाणी आले 17. 4ही संख्यांना भाग जाईल अशी एकही संख्या मित्रांनो आपल्याला दिसत नाही, म्हणजे सामायिक अवयव मिळाला आपल्याला 17 आणि 17 आहे मित्रांनो आपला या उदाहरणामधील मसावी. आपण मसावी काढला 17 आणि 17 काय मित्रांनो, तर 17 सेंटीमीटर. बघा, आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी मिळाली. प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल, तर मित्रांनो ती असेल 17 सेंटीमीटर. आणि त्यानंतर मित्रांनो एकूण किती तुकडे होतील मित्रांनो, हा एक प्रश्न आहे. आता प्रत्येक तुकड्याची लांबी 17 सेंटीमीटर हा म्हणजे हा आपला मसावी. आणि एकूण किती तुकडे होतील, तर बघा, एकूण किती तुकडे होतील मित्रांनो, 6 8 9 आणि 17 यांची बेरीज 6 + 8 + 9 + 17 म्हणजे मित्रांनो एकूण तुकडे बघा, 6 आणि 8 14, 14 आणि 9 23 आणि 23 आणि 17 40. मित्रांनो 40 तुकडे तयार होतील. बघा, प्रत्येक तुकड्याची लांबी असेल 17 सेंटीमीटर आणि एकूण किती तुकडे तयार होतील, तर 40 तुकडे तयार होतील. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 40. उदाहरण नंबर 2, 3 मीटर, 5 मीटर 10 सेमी आणि 12 मीटर 90 सेमी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी? MPSC CSAT 2018च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, कापडाचे एकूण 3 तुकडे आहेत. बघा, पहिला तुकडा आहे 3 मीटर लांबीचा, दुसरा तुकडा आहे 5 मीटर आणि 10 सेमी लांबीचा आणि तिसरा तुकडा आहे 12 मीटर 90 सेमी लांबीचा. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हे 3 तुकडे अचूक मोजायचे आहेत आणि त्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी. आता मित्रांनो जास्तीत जास्त हा शब्द म्हटलं की आपल्याला या ठिकाणी दिलेल्या 3 संख्यांचा काढावा लागेल मसावी. आता ह्या 3 संख्या कोणत्या आहेत, तर मित्रांनो 3 मीटर, 5 मीटर 10 सेमी आणि 12 मीटर 90 सेमी. तर मित्रांनो या ठिकाणी एकक जे युनिट दिलेलं आहे ते सारखं नाहीये. आता पहिलं आहे 3 मीटर, त्यानंतर आहे 5 मीटर 10 सेमी. तर मित्रांनो आपल्याला हे सगळे माप जे आहे ते सेंटीमीटर मध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल. आता 100 सेमी, 1 मीटर म्हणजे काय, तर 100 सेमी. मग आता 3 मीटर म्हणजे मित्रांनो 300 सेमी. आता 5 मीटर 10 सेमी म्हणजे 510 सेमी आणि 12 मीटर 90 सेमी म्हणजे 1290 सेमी. आणि मित्रांनो या 3 संख्यांचा आपण काढणार मसावी, म्हणजे आपल्याला मिळेल जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी. बघा, 3 मीटर म्हणजे मित्रांनो 300 सेमी, त्यानंतर 5 मीटर 10 सेमी, 5 मीटर म्हणजे 500 सेमी आणि वर 10 सेमी
म्हणजे 510 सेमी आणि त्यानंतर 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर आणि 90 सेंटीमीटर म्हणजे 1290 सेंटीमीटर. या 3 संख्यांचा आपल्याला काढायचा आहे मसावी. मित्रांनो या 3 संख्यांना कशाने भाग जाईल तर मित्रांनो 10 ने भाग जातो. 10 त्रिक 30 आणि 10 शून्य शून्य. 10 पाचे 50, 10 एक 10. त्यानंतर 10 एक 10, 10 दुणे 20 आणि 10 नव्व 90. आता मित्रांनो पुन्हा या ठिकाणी यांना भाग जातोय का तर मित्रांनो भाग जातो. बघा 9 आणि 3 12, 5 आणि 1 6 3 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3च्या कसोटीचा वापर करून या ठिकाणी यांना भाग आपण देऊ शकतो. बघा 3 10 30, 3 एक 3 बाकी उरली 2, पुढे राहिले 21, 3 सत 21. त्यानंतर 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9. आता मित्रांनो 10 आता 10 17 आणि 43 ला मित्रांनो भाग जात नाहीये. 10 आणि 3 हे आपल्याला सामायिक अवयव मिळाले म्हणजे मित्रांनो आपल्याला मसावी मिळाला. 10 गुणिले 3 10 त्रिक 30 आणि काय सेंटीमीटर. 10 त्रिक 30 आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कारण की आपण एकक कोणतं घेतलेलं आहे सेंटीमीटर म्हणजे 30 सेंटीमीटर मापाची मित्रांनो आपल्याला मोजपट्टी घ्यावी लागेल. म्हणजे काय तर जास्तीत जास्त मोठ्या मापाची पट्टी. बघा आपला प्रश्न काय होता जास्तीत जास्त मोठ्या मापाची पट्टी. तर मित्रांनो ती किती लांबीची आपल्याला घ्यावी लागेल तर ती 30 सेंटीमीटर लांबीची आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 30 सेंटीमीटर. उदाहरण नंबर 3. एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एकच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील. कंबाईन ग्रुप बी मेन्स 2023च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो एक परीक्षा केंद्र आहे ज्या परीक्षा केंद्रामध्ये 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, त्यानंतर 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. तर मित्रांनो आपल्याला काय सांगितलंय एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घ्यायची आहे आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची आहे. तर एकूण म्हणजे कमीत कमी किती खोल्या लागतील हा प्रश्न आहे. मित्रांनो कमीत कमी किती खोल्या लागतील तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला काढायचं आहे मसावी. बघा 60 36 आणि 24 या 3 संख्यांचा आपल्याला काढायचा आहे मसावी. मित्रांनो तिघांनाही भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर हो आहे. कोणती आहे 12 ने. 12 पंचे 60, 12 त्रिक 36 आणि 12 दुणे 24. आता मित्रांनो 5 3 आणि 2 ला भाग जाईल अशी एखादी संख्या नाही म्हणजे आपल्याला मसावी मिळालेला आहे मित्रांनो मसावी आहे 12. आणि आता बघा आपला मूळ प्रश्न काय आहे कमीत कमी किती खोल्या लागतील. कमीत कमी खोल्या. तर मित्रांनो कमीत कमी किती खोल्या लागतील तर 5 3 आणि 2. बघा 5 अधिक 3 अधिक 2 5 आणि 3 8 आणि 2 10. तर मित्रांनो कमीत कमी किती खोल्या लागतील 10 खोल्या लागतील. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10. प्रश्न नंबर 4. दोन संख्यांचा मसावी 14 असून त्यांचा लसावी 490 आहे. जर त्यातील एक संख्या 70 असेल तर दुसरी संख्या किती. मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे. सूत्र आहे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता आपल्याला एक संख्या दिलेली आहे मित्रांनो पहिली संख्या आहे म्हणजे एक संख्या आहे 70. दुसरी संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मसावी दिलेला आहे 14 आणि लसावी दिलेला आहे 490. तर मित्रांनो पहिली संख्या आहे 70 गुणिले दुसरी संख्या शोधायची आहे त्याला आपण x मानलं बरोबर मसावी आहे 14 गुणिले लसावी आहे 490. आता मित्रांनो काय करायचं या ठिकाणी x
जो आहे तो आपल्याला जागेवरच ठेवायचा आहे. मग 70 या ठिकाणी काय आहे 70 आणि x यांच्यामध्ये गुणिले चिन्ह आहे. म्हणजे 70 हे गुणिले आहे. म्हणजे x बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर 70 काय होतील भागिले होतील. म्हणजे बघा x बरोबर 14 गुणिले 490 आणि भागिले मित्रांनो हे 70 या ठिकाणी गुणिले होते. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर झाले भागिले. आता मित्रांनो अंशछेद काटाकाटी होते. 1 0 गेला 1 0 गेला. बघा 7 1 7 7 2 14. म्हणजे मित्रांनो खाली शिल्लक काय राहिले तर x बरोबर 2 गुणिले 49. तर मित्रांनो x बरोबर बघा 2 18 हातचा आला 1 बेचोक 8 आणि 1 9. आपल्याला उत्तर मिळालं मित्रांनो 98. म्हणजे दुसरी संख्या किती आहे 98 आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 98.